फार महत्वाचा प्रसंग सांगतो बर का साहेब. वारकरी कुणाला म्हणायचं? वारकरी पैठणचे संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचे आजोबा भानुदास महाराज, आणि त्या भानुदास महाराजांचा नियम आहे काय? त्यांचे जे आता आपण साहेबांकडे 15 वर्षापासून तुमच्याकडे थांबतोय ना आम्ही, तसं भानुदास महाराजांचा नियम होता. काय नियम होता ऐका. भानुदास महाराजांचा नियम आहे ठरलेले गाव आणि ठरलेल्या घरीच मुक्काम. की आपल्या सरकार होतं तर टीव्ही दिसलंच घुसला घरात, असं नाही. हा, ठरलेले गाव आणि ठरलेले मुक्काम तिथंच, इतर कुठं नाही. बरं, असा भानुदास महाराजांच्या वारीच्या काळामध्ये भानुदास महाराजच्या घरी जायचे ना, त्या वारीतल्या एका घरी त्या वारीतल्या एका घरी भानुदास महाराज जिथं थांबायचे, ते दाम्पत्य एवढी सेवा करायचं एक सांगू तुम्हाला, अंतःकरणापासून सेवा करायचं. अजून पुढे जाऊन सांगतो, 1 मिनिट ऐका, बोलू नका. भानुदास महाराजांचं पांडुरंगाचं दर्शन करायचं ते दाम्पत्य. भानुदास महाराजांनी ते आपल्या घरी पांडुरंगच आले असं त्यांना वाटायचं. बरं, आणि मग त्या अंतःकरणापासून पण काय योग पहा, त्यांना काही लेकरू बाळ झालं नाही. वय संपायचं म्हणजे मुलबाळ व्हायचं आता वय नाहीये. आयुष्य त्यांनी सगळं त्या परमार्थात घातलं आणि त्या उतरत्या आयुष्यामध्ये आता मुलबाळ व्हायचं वय नाहीये, पण मुलबाळ होण्याचं वय नसताना देवाची कृपा झाली म्हणा, अदृष्ट अनुकूल बनलं म्हणा. ऐका बरं का, भानुदास महाराजांची केलेली सेवा फळाला आली म्हणा, काय कृपा झाली. आणि मूल होण्याचं वय नसताना त्या आई वडिलाला दाम्पत्याला एक मुलगा झाला. बरं, वयाच्या शेवटी माऊली वर्णन करतात, वैशेक या शेवटी एकची विणे वाजवती, मग मोहाचे त्रिपुटी नाचू लागले. वयाच्या शेवटी झाला ना लेकरू, एवढा आनंद झाला, मुलगा झाला. घर आनंदाला भरून गेलं, ओसंडून व्हायला लागलं. एवढंच नाही महाराज, गावाला आनंद झाला. आणि तो मुलगा ही समासाला यांचा मोठा 5 वर्षाचा झाला. आणि काय उपयोगाला, फार विचित्र दिवस उगवला. म्हणजे भानुदास महाराज त्यांच्या घरी येण्याचा दिवस आणि यांचा कोणता एक मुलगा मरण्याचा दिवस एकच झाला. भानुदास महाराज वारीला येणार, मुलगा वारला. ऐका बरं मायबाप, मुलगा वारला, सगळं मायबाप रडायला लागले, छाती पडून रडायला लागले, हंबरडा फोडायला लागले, आकाश पाताळ येत गेलं. आणि काही वेळाने बापाच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं ऐका, बापाच्या लक्षात आलं, अरे आता भानुदास महाराज वारीच्या निमित्ताने आपल्या घरी येणार आहे, आपला मुलगा वारला, आपल्याला सुतक पडलं, असं जर महाराजाला कळालं तर महाराज आपल्या घरी जेवतील का? जेवणार नाही. पण एवढे वर्ष केलेली वारीचं फळ आपल्याला मिळणार नाही. काय करावं? मग मनात विचार केला आणि बायकोला सांगितलं, रडणाऱ्या आईला, अगं ऐक, तिला सांगितलं, बोला काय म्हणता, अगं ऐक माझं, ऐक, बोला ना काय म्हणता. माझं असं म्हणणं होतं, हे बघ आज भानुदास महाराज आपल्या घरी येणार आहे, एक काम करू ना आपण किती रडलो, मेलेला मुलगा जिवंत होईल का? जिवंत होणार नाही ना. एक काम कर, आपण पोराचं पेट आपल्या घरात ठेवू, झाकून. भानुदास महाराज येणार आहे, भानुदास महाराजांची सेवा करू, त्यांना उद्या वाटी लावू आणि मग प्रेताची विल्हेवाट करू. तुम्ही सगळे माझ्या पुढे बसले, खरं प्रामाणिकपणे अंतःकरणातून सांगा, महाराष्ट्रातली नव्हे भारतातली अशी कोणती माय पोटचं पोरग झाकून ठेवीन आणि वारकऱ्याची सेवा करीन? हयाशी महाराष्ट्रात एखादी आहे का सांगा ना व्यक्ती? बाप सांगतो समजून आईला, अगं ऐक माझं, ऐक, रडलो तरी मुलगा जिवंत होणार नाही. पण महाराजाला कळलं तर महाराज जेवल्याशिवाय जेवणार नाही आणि सेवा फळाला येणार नाही. महाराज आर्य समाजामध्ये हिंदू संस्कृतीत जन्माला आली ती माय, ऐकलं महाराज तिला म्हणायचं पतिव्रता. कुणाला? पतीची मता अनुसरून पतिव्रता. जे आपल्या नवऱ्याच्या इच्छेचा आदर करते तिचं नाव पतिव्रता. आपल्या नवऱ्याला सांगितल्याप्रमाणे वागते तिचं नाव पतिव्रता. रोज जाळायला पाठवते, तिला काय म्हणायचं तुम्हीच म्हणता. ऐका, पतीच्या इच्छेचा आदर करते तिचं नाव पतिव्रता. ऐका, 1 मिनिट, मेलेला पोरगा झाकून ठेवलं इतिहास आहे महाराज. ऐका, पोटचं पोरग झाकलं, ऐकलं ना महिना, ऐकलं, पोटचं पोरग झाकून ठेवलं. शेळके मामा आजच्या घरामध्ये बाहेरून कडी लावली आणि नामस्मरणामध्ये चूल पेटवली, पाणी तापायला ठेवलं. भानुदास महाराजांचं शुभागमन झालं. श्री विठ्ठल, जय विठ्ठल, श्री विठ्ठल. भानुदास महाराजांनी नवरा बायको दोघं पळत गेले. आता
फरशी पताका घेतली, कुर्तीला अडकवली, विडा अडकवला आणि दोघांनाही दर्शन घेतलं. महाराज कुशाली विचारली, बरे आहात का, प्रवास चांगला झाला का? आणि तेवढ्यात ती माय स्वयंपाकाला लागली. हो, गुळ पाणी दिलं, श्रमाचा परिहार झाला. दाम्पत्य आणि भानुदास महाराज गप्पा मारायला लागले. स्वयंपाक चालू झाला, स्वयंपाक तयार झाला. 2 ताटं केले, ताटं असे वाढले, रांगोळी काढली, अगरबत्त्या लावल्या, हातात घास घेतला आणि आता तोंडात टाकणार. ऐका बरं का, आता तोंडात टाकणार. तेवढ्यात भानुदास महाराजांना यांच्या एकुलते एक मुलाची आठवण लागली. पण भानुदास महाराज म्हणतात, काहो आता घास तसंच आहे बरं का. हा काहो, तुम्ही आल्यापासून पाहतोय मुलगा दिसत नाही तुमचा. आल्या आल्या बॅग घेतो, दर्शन घेतो, जातो, मी त्याला खाऊ देतो, मुलगा दिसत नाही. पुढे गेला मुलगा. पण ऐकल्याबरोबर आईचा अश्रूचा बाण सुटणार, की माय रडायला लागणार. तेवढ्यात नवऱ्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तिला दुःखाचा उन्हाळा आतल्या आत गेला. आतल्या आत गेला महाराज. आणि दोघं नवरा बायको सांगायला लागले, महाराज मुलगा ना आमचा, मुलगा झोपलाय महाराज, तब्येत बरी नाही त्याची, झोपलाय तो, झोपू द्या त्याला, तुम्ही तुमचं जेवून घ्या, तो नंतर जेवण. भानुदास महाराज म्हणले, एक काम करा, झोपला असेल तर उठवा त्याला, तो पण आमच्या सोबत 2 घास जेवण ना. आता खरं सांगा, आता खरं सांगण्याची वेळ आली की नाही, आता सत्य परिस्थिती सांगायची वेळ आली. आता खऱ्याला त्या माईचा अश्रूचा बाण अनावाराने फुटला महाराज. डोळ्यावरून गळगळा घालवून टपटप अश्रू गळायला लागले आणि हंबारडा फोडला. की माय सांगायला लागली, महाराज मुलगा मेला आमचा, मुलगा मेला महाराज. तो आता उठेल तर अन्य ते हात उठेल, त्या ते हात उठणं शक्य नाही महाराज, मेलाय हो आमचा मुलगा. पण ऐकल्याबरोबर हातातला घास खाली पडला आणि तेवढ्यामध्ये भानुदास महाराजांनी आकाशात शून्यात नजर टाकली. बरं, आकाशात शून्यात नजर टाकले, डोळे लावले आणि भानुदास महाराज म्हणतात, पांडुरंगा, हे माय बापा, हे देवा, अरे वारी करणाऱ्या वारकऱ्याच्या जेवणा करता या दाम्पत्याने स्वतःचा पोटचा मुलगा 9 महिने 9 दिवस वाढवलेला पोटचा गोळा आपल्या घरावर गादीवरती झाकून ठेवला. रे पांडुरंगा, हे माय बापा, धन्य धन्य माय बाप, मेलेला मुलगा वारकऱ्याच्या सेवेसाठी झाकून ठेवला. हे पांडुरंगा, आशांचा मुलगा जर जिवंत झाला असता तर कर म्हटले का, कर म्हटले का, कर नाही म्हटले. आशांचा मुलगा जर जिवंत झाला असता